वळूयात पुढच्या बातमीकडे. वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र पाहायला मिळते. प्रकाश बिडवलकर हत्येवरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे. वैभव नाईकांना गुन्ह्याबद्दल खरं तर माहिती होती असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलेलं आहे. तर वैभव नाईक काहीतरी लपवतायत असं देखील निलेश राणे म्हणाले. 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी आवाज का उचलला नाही असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केलाय. आरोपीचा वैभव नाईकांसोबत डान्स, तर निलेश राणेंनी या संदर्भातील फोटो देखील दाखवलेले आहेत. तर वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत. रत्नागिरीतील बिडवलकर हत्या प्रकरणावरून या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र पाहायला मिळते. यावरच वैभव नाईक काहीतरी लपवतायत असं देखील निलेश राणे यांनी म्हटलंय. तर बिडवलकर प्रकरणातील आरोपीचा नाईकांसोबत डान्स करण्याचा फोटो देखील निलेश राणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दाखवला. तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती असेल की माझी अशी मागणी आहे की त्यांनी हा बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेल्या सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पोलिसांनी सुद्धा पोलिसांवर कोणता दबाव आणला हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलं पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्यासाठी कोणते फोन आलेत याची सुद्धा तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे. म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाईकांनी सांगावं. कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही. तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला. कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.